लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता काव्या जरा नाराज असते. त्या रोडबद्दलच ती विचार करत असते. पार्थला म्हणत असते की पार्थ, खरंच मी त्या IIP रोडचं काहीच करू शकत नाही का? माझ्याच्याने काहीच होणार नाही का? आणि ते इन्स्पेक्टरसुद्धा म्हणाले, तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला आरामाची गरज आहे, या सर्व गोष्टी तुम्ही करूच नका. मलासुद्धा असंच वाटते की मी काही करू शकणार नाही. असं म्हटल्यानंतर पार्थ आता काव्याला समजावत असतो, काव्या इकडे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही खूप विचार केला नाही या गोष्टीचा, म्हणून तुम्हाला ट्रेस आला आहे, बाकी काहीही नाही. इकडे बघा, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी काव्या देशमुख करू शकत नाही. आणि एक सांगू का काव्या, जेव्हा तुम्ही IAS होताल तेव्हा तुम्ही IAS नसताना जे काही कामं केले ते सर्व कामं नंतर लोक बोलतील आणि त्याविषयी चर्चा करतील. आता जे काही तुम्ही करताय ते खूप मोलाचं आहे, त्यामुळे नका विचार करू. नक्कीच तुम्ही काहीतरी विचार कराल आणि त्या रोडबद्दल तोडगा काढाल आणि मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही नका काळजी करू. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, पार्थ खरंच तुम्ही असं म्हणताय ना तर नक्कीच काहीतरी होईल आणि नक्कीच त्या रोडबद्दल मी विचार करेल आणि त्या रोडचा निकाल मी लावीलच. तुमच्याशी बोलल्यामुळे मला फार बरं वाटतंय. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, बघा आता कसं, आता असाच चेहरा ठेवा बरं का, माझी फिसकारलेली मांजर अशीच गोड दिसते. असंही ते पार्थ म्हटल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावर देखील हसू आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला तयारी करत असतो, मात्र इकडे नंदिनी थोडी नाराज असते. त्या सगळ्या गोष्टीवर विचार करत असते. इकडनं जीवा पाहतो आणि जीवा म्हणत असतो, काय नंदिनी, तू आणखी त्या दुधाचाच विचार करतेस का? दे ना सोडून, असं काही नाही होणार. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतंय आपण काहीतरी चुकीचं करतोय. काही आपल्याकडनं चुकीचं घडतंय का जीवा? माझं गट फिलिंग सांगतंय की काहीतरी चुकीचं होते. त्यावर जीवा म्हणत असतो, आपल्यासोबत काय घडतंय, काय चांगलं सांग ना मला. गेले काही दिवस झालं चुकीचं तर घडतंय आणि आत्तासुद्धा चुकीचंच घडतंय. मग तू त्या दुधावरनं का असा तर्क लावतेस की सगळं चुकीचंच असेल? इकडे बघ नंदिनी, आज आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. आपलं आयुष्य आजपासून बदलणार आहे, त्यामुळे हा विचार करू नको आणि स्माईल आण बरं चेहऱ्यावर. असं म्हटल्यानंतर कसं बसही तेच नंदिनी हसलेली असते. तितक्या तिकडनं मानन येते. मानन म्हणत असते, मी तिघांसाठी अंगारा आणलाय बरं का, असं म्हणून जीवाला लावत असते, नंदिनीला लावत असते आणि त्यानंतर नंदिनीच्या पोटाला सुद्धा, म्हणजेच त्यांच्या बाळाला सुद्धा लावत असते. माननी तिच्या पोटाला निरखून पाहत असते. माननी म्हणत असते, नंदिनी अगं तुझं पोट थोडं थोडं दिसतंय बरं का आता. त्यावर नंदिनी म्हणते, हो आई दिसतंय आता. त्यावर नंदिनी म्हणत असते, देवाचीच कृपा आहे. इकडे जीवा म्हणत असतो, आई आम्हाला तुझे आशीर्वाद हवे आहेत. असं म्हणून दोघेही पाय पडायला जातात. तेव्हा मानन म्हणते, अगं तू राहू दे, वाकू नकोस. पण एवढं काय आज आशीर्वाद वगैरे काय रे, काय जीवा आज काय स्पेशल आहे? त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, हो आज स्पेशलच आहे. असं म्हणून डायरेक्ट दुसरा सीन दाखवलेला आहे. आता माननीला नेमकं यांनी कोणतं कारण सांगितलेलं आहे ते तर आपल्याला कळलेलं नाही. इकडे डायरेक्ट विक्रमच्या पाय पडलेल्या ह्या सर्व गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत. जेव्हा नंदिनी इथे विक्रमच्या पाय पडत असतात आणि नंदिनी म्हणत असते, हो बाबा आज आहे काहीतरी स्पेशल. त्यावर विक्रम म्हणत असतात, पण आहे तरी काय हे तरी सांगा. आता नंदिनी थोडी दपकते. इकडनं जीवा म्हणत असतो, काय ना आम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, झालं की तुम्हाला सांगू. असं म्हटल्यानंतर आता विक्रम म्हणत असतात, आता हे नवीन प्रोजेक्ट रे दुसऱ्याच्या हातात जाणार नाही याची नीट काळजी घ्या म्हणा. असं म्हणून ऑल द बेस्ट करून तिथून निघून जातात. आता मागणं जीवा म्हणत असतो, मी विक्रम देशमुखांचा मुलगा आहे, हातातून निसटलेलं परत मला मिळवता येतं. असं म्हटल्यानंतर आता इथे विक्रमच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलेलं असतं, पण मात्र ते जीवाला दाखवत नसतात. आता पायऱ्या चढून वरती जात असतात. इकडे जीवाला फार वाटलेलं असतं. इकडे विक्रम मागे वळून पाहतात आणि त्यांना आशीर्वाद देत असतात, पण त्यांचा आबोला काय आणखी कमी झालेला नाही. इकडे जीवा थोडा नाराज असतो, त्यामुळे नंदिनी म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही, ते आपलेच बाबा, किती वेळ तुमच्यावर असा राग धरून बसणार आहेत. तेव्हा जीवा म्हणतो, हो ठीक आहे. दिवाच्या डोळ्यात तिथे पाणी आलेलं असतं. तितक्यात इकडनं पार्थ आणि काव्या आलेलं असतात. आल्याबरोबर काव्या म्हणत असते, काय कुठे चाललात काय दोघेजणं? त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, काय ना आज जरा वेळ मिळाला म्हणून म्हटलं जीवासोबत जरा बाहेर जावं, वेळ घालावा. काय ना बाळाच्या मागे धावता धावता नवऱ्याचं बोट सुटायला नको. त्यावर इकडे पार्थ म्हणतो, हो हो होऊ शकतं असं. असं बऱ्याच लोकांचं होतं असेल, म्हणजे बाळाच्या मागे धावता धावता नवऱ्याचा हात सुटत असेल. असं म्हटल्यानंतर इकडनं जीवा म्हणत असतो, पण बाळाच्या मागे धावण्याची सुद्धा वेगळीच मजा असते ना. त्यावर काव्या म्हणते, हो अगदी ते पण बरोबरच आहे. आता दोघीही घट्ट अशी मिठी मारत असतात दोघांना. आता सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन तर हे जाणार असतात त्यांच्या मिशनला, म्हणजे जे काही त्यांचं सरोगेट मदरचं आहे ते करण्यासाठी. इकडे जी काही वसू असते तिने सगळं काही सामान इथे बाहेर काढलेलं असतं आणि ते आशाला आवाज देत असते. आशा आलेली असते तेव्हा इथे वसू म्हणत असते, अगं आशा ही पिशवी ना ह्यातलं सामान आहे ते अडगळीच्या खोलीत ठेव. त्यावरही ते आशा म्हणत असते, वसूताई काही ना मी खाली फरशी पुसत होते, नंतर ठेवलं तर चालेल का? त्यावर वसू म्हणत असते,
अगं तुला नेहमी असंच करायचं असतं का गं? हेच जर का माननीने सांगितलं असतं तर लगेच केलं असतं, हो का नाही? असं म्हटल्यानंतर आशा एकही शब्द बोलत नाही. ते पोतं घेते आणि अडगळीच्या खोलीत जाण्यासाठी निघते. इकडे वसू मात्र आशाच्या नावाने खडे फोडत असते. इकडे जीवानंदिनीचा सीन दाखवले. इकडे जीवानंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. डॉक्टर समोर असतात, आर्यासुद्धा असते. डॉक्टर सगळ्या गोष्टी ते समजावून सांगत असतात. त्या म्हणत असतात की आज आपल्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे. साध्या भाषेत सांगायचं तर बाळ आईच्या पोटात येण्यासाठी ज्या 2 गोष्टी लागतात त्या आपण सरोगेट आईच्या शरीरात म्हणजे डॉक्टर आर्याच्या शरीरात सोडणार आहोत. तिकडे त्याची वाढ होईल आणि आता नंतर आपल्याला कळेल की आई प्रेग्नेंट आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते, डॉक्टर पण मला एक विचारायचं होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना आर्याला काही त्रास तर नाही ना होणार? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, बघा आता थोडाफार त्रास होणारच आहे. आई होणं एवढंही सोपं नसतं. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला थोडं टेन्शन येतं. इकडे डॉक्टर म्हणत असं, चला मी ओटी तयार आहे का नाही हे बघते. असं म्हणून डॉक्टर तिकडून निघून जातात. आता जीवा आणि नंदिनी थोडे टेन्शनमध्ये असतात कारण की आर्याला त्रास होणार आहे या गोष्टीचा. आता आर्या त्यांच्या दोघांकडे येते आणि म्हणत असते, काय चाललंय? अरे तुम्ही असे चेहरे नका ना रे पाडू. मला त्रास होईल माहिती आहे मला, पण हा त्रास मी तुमच्यासाठी सहन करेल, त्यामुळे नका काळजी करू तुम्ही. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत, थँक्यू सो मच आर्या. असं म्हटल्यानंतर इकडनं जीवासुद्धा म्हणत असतो, आर्या जे काही मी नंदिनीसाठी आजपर्यंत करत होतो ते आजपासून मी तुझ्यासाठी करेल. असं म्हटल्यानंतर नंदिनीचा चेहरा पडलेला असतो. मात्र इथे जीवा आर्याच्या पाया पडत असतं बरं का. हे पाहून नंदिनी परत शांत होते. आता आर्या म्हणत असते, अरे जीवा असं काय करतोस? नंदिनी तू तरी सांग ना गं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जे जीवानी केले ते मी सुद्धा करेल आणि मला सुद्धा ते केलंच पाहिजे. असं म्हणून नंदिनीसुद्धा तिच्या पाय पडत असते. इकडे आर्या म्हणत असते, प्लीज यार असं काय करताय? हे असं काही करू नका बरं तुम्ही. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, आर्या तू आमच्यासाठी जे काही करतेस ते खूप मोठं आहे गं. म्हणजे तू आमच्यासाठी एक देवासारखी आहेस, देवासारखी धावून आलीस. तुझ्यामुळे आमचं बाळ या जगात येणार आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, प्लीज यार असं थँक्यू वगैरे अजिबातच म्हणू नका. खरं तर ही संधी मला तुम्ही दिली यातच मला फार आनंद आहे. मी फार खुश आहे तुमच्या दोघांवर. असं मला थँक्यू वगैरे अजिबातच म्हणू नका, नका काळजी करू. तितक्या तिकडनं नर्स आलेली असते. नर्स म्हणत असते, मॅडम ओटी तयार आहे चला. असं म्हटल्यानंतर आता आर्या जायला निघालेली असते. तितक्यात तिचा अलार्म वाजला. त्यावर जीवा म्हणत असतो, आर्या तुझी गोळी खायची टाईम झाली बघ, खा. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणते, ती पर्समध्ये आता मी नंतर खाते. असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे नंदिनीला मात्र जो काही सकाळी दुधाचा म्हणजे प्रकार झाला होता, दूध खराब वगैरे झालं होतं, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि काहीतरी अपशकुन होणार आहे असं तिला वाटत असतं. इकडे जीवा म्हणत असतो, नंदिनी आता तरी ते डोक्यातून काढ ना गं. तू म्हणत होती ना काहीतरी अपशकुन वगैरे ह्या सर्व गोष्टी, पण झालं का काही? बघ सगळं कसं व्यवस्थित झालं असं इथे जीवा म्हणत असतो. नंदिनी मात्र इथे मनात विचारच करत असते. आर्या स्वतःची गोळी कधीही चुकवत नाही. अलार्म वाजला की खात असते. मग पर्समध्येच गोळी होती तरी सुद्धा तिने गोळी का खाल्ली नसेल असं इथे नंदिनी विचार करत असते. इकडे आर्याला खरं तर सगळ्या प्रोसेस करण्यासाठी ओटीमध्ये घेऊन जात असतात. घेऊन जाताना ती फार खुश असते. इकडे नर्स वगैरे सगळ्या इथे तयारी करत असतात. इकडे नंदिनी थोडी नाराज असते, त्यामुळे जीवा तिच्याकडे जात असतो आणि नंदिनीला म्हणत, अगं चकाचक बाई आता तरी तू खुश हो ना गं. असं म्हणायला तिच्या गालावर हात ठेवणारच असतो. तितक्यात आर्याची पर्स खाली पडते आणि पर्समधून ज्या काही गोळ्याचं ती औषध डब्बी असते ती खाली पडलेली असते. ती पाहता क्षणी नंदिनी खाली वागते आणि बघते तर काय त्या गोळ्या. आता ती उचलून हातात घेते आणि त्यावरचं नाव वाचते. त्यावर नाव असतं एन्झायटी पिल्स. आता एन्झायटी पिल म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला खूप तणाव असेल, स्ट्रेस असेल तर त्या गोळ्या घेतात. आता हे वाचल्यानंतर नंदिनीला तर धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे जीवाला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण की आर्याने या गोळ्याचं नाव वेगळंच काहीतरी सांगितलेलं असतं. इकडे ओटीमध्ये सगळ्या तयारी इथे डॉक्टरांच्या सुरू असतात, म्हणजे सलाईन लावणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. आर्या मात्र इथे फार खुश असते. अक्षरशः ती पोटावर हात ठेवत असते आणि हात ठेवून तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिच्या नवऱ्याबरोबर जे काही क्षण घातलेले असतात, तिचा जो काही 2 वर्षाचा मुलगा होता, तो 2 वर्षाचा मुलगा, त्याच्यासोबत खेळताना क्षण, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि ती ते फार खुश होत असते. आता इकडे आर्या तर फार खुश असते. जेव्हा 9 महिने हिच्या पोटात बाळ वाढेल तेव्हा त्या बाळाबद्दल तिला किती अटॅचमेंट वाटेल, ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होणार आहेत हे पाहण्यासारखंच आहे बरं का. इकडे दुसऱ्या बाजूला आशा अडगळीच्या खोलीत ते पोतं घेऊन येत असते. ती बडबडसुद्धा करत असते बरं का. म्हणत असते, वसुताईला अजिबात दम नाही, चांगली फरशी पुसत होते मी, असं म्हणून येत असते. तेव्हा खरं तर तिच्या पोत्याच्या ह्याने दुसरं पोतं खाली पडतं. ती म्हणते, अरे देवा, एक करायला जायचं आणि दुसरंच होतं, हे पॉकेट कुणाचं असेल? तेव्हा तिला आठवतं की जेव्हा तिला पॉकेट सापडलं होतं तेव्हा ती नंदिनीकडे गेली होती. नंदिनी म्हणत होती, नाही हे जीवाचं नाही. तितक्यात इकडनं जो काही विजय असतो तो धावतच आलेला असतो आणि ते पाकिट ओढलेलं असतं. तर ते सगळं काही ते आशाला आठवतं आणि आशा म्हणत असते, हे तर विजयरावांचं पाकिट आहे, यात बघतेच काय तर.
असं ती म्हटल्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. इकडे विजय त्याच्या सरजीशी बोलत असतो. तो म्हणत असतो, नाही ना सरजी, ते पॉकेट आणखीसुद्धा नाही सापडलं. चुकीच्या माणसाच्या हातात लागू नये म्हणजे झालं. कुणी जर त्यातला फोटो पाहितला तर माझी वाट लागेल, असं त्याचं बोलणं सुरू असतं. इकडे आशाने ते पॉकेट खोललेलं असतं आणि म्हणत असते, या तर रम्याताई नाहीत, ही मुलगी कोण असेल? मी माननी वहिनीला दाखवते, त्याच बघतील हे सगळं काही, असं म्हणून तिथनं बाहेर येत असते. इकडे दुसऱ्या बाजूला ओटीतला सीन दाखवलेला आहे. इकडे डॉक्टरांची सगळी तयारी सुरू असते. BP वगैरे आर्याचा चेक करणं, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत का, ह्या सर्व गोष्टी करत असतात. इकडे जीवा नंदिनीसुद्धा धावत आलेल्या असतात. नंदिनीचा पारा अक्षरशः फार चढलेला असतो. ती धावतच येत असते आणि जीवासुद्धा तिच्या मागे आलेला असतो. इकडे डॉक्टर म्हणत असतात, डॉक्टर आर्या तुम्ही रेडी आहात ना? तेव्हा आर्या म्हणत असते, हो मी रेडी आहे. इकडे नंदिनी दरवाजा उघडून डायरेक्ट आलेली असते आणि म्हणत असते, थांबा थांबा. म्हटल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी तू असं ऑपरेशन नाही थांबू शकत. त्यावर नंदिनी म्हणत असं, जीवा तुम्ही थांबा, असं म्हणून आतमध्ये येत असते. डॉक्टर म्हणत असं, तुम्ही आत कशा काय आलात? आत्ताच्या आता तुम्ही बाहेर जा, सगळी प्रोसिजर सुरू होते आता. त्यावर नंदिनी म्हणत असे, नाही ही प्रोसिजर आता होणार नाही. असं म्हटल्यानंतर आर्याला तर धक्का बसतो. अक्षरशः आर्या इथे उठून बसते. नंदिनी म्हणत असते की आर्या आमचं बाळ तिच्या पोटात नाही वाढू शकणार, रादर मी आमचं बाळ तिच्या पोटात देण्यासाठी तयारच नाही, असं इथे नंदिनी म्हटल्यानंतर आर्याला तर धक्का बसलेला असतो. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. इकडे आशा जी असते ती आडगळीच्या खोलीतून बाहेर आलेली असते. समोर पाहते तर काय, समोर विजय असतो. तिच्या सरजीशी तो बोलत असतो. आता आशाला प्रश्न पडलेला असतो की आता कसं जाऊ. ती आता इकडे एका पिलरच्या मागे लपलेली असते. इकडे खाली विक्रम आणि त्याचबरोबर माननी चहा वगैरे पितात. चहा छान वगैरे झालाय असंही ते विक्रम म्हणत असतात. तेव्हा माननी म्हणते, हो का, आवडला ना तुम्हाला, ठीक आहे. मग आता विक्रमचं लक्ष विजयकडे जातं. विक्रम म्हणत असतात, हा आहेच का इथे आणखी? माननी तुला सांगू का, याकडं पाहितलं ना मला एक प्रकारची निगेटिव्हिटीच येते. ह्याचा चेहरासुद्धा मला पाहावासा वाटत नाही. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, जाऊ द्या, काय करणार आपण, मी येते, थांबा, दिव्याची वात वरती करून, असं म्हणून ती देवघराकडे निघून जाते. इकडे आशाचा गोंधळ सुरू असतो. आशाला नेमकं कळत नसतं की काय करावं. हा विजय काय इथं तिथून जात नसतो. विजयचं बोलणं सुरूच असतं. आशा डोकावून त्याला पाहत असते आणि तिथून खाली येण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं काही पाहत असते ती म्हणजे इकडनं वसू. आता वसूने पाहितले म्हटल्यानंतर वसूला तर हजार प्रश्न पडत असतात. आता वसू तिच्याकडे पाहून म्हणत असते, ही आशा अशी काय विजयपासनं लपून लपून काय चाललं हिचं नेमकं, मला तर काहीच कळत नाही, काय लपवते नेमकं ही, असं तिचं बोलणं सुरू असतं. इकडे आशा हळूच आता विजयच्या मागणं ते पॉकेट लपवत साईडने बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते बरं का. इकडे ती आता पायऱ्या उतरत असते. इकडे जी काही वसू असते ते वसूचं लक्ष जातं त्या पॉकेटकडे. आता वसूने पाहितल्यानंतर दुसऱ्या बाजूने पायऱ्यावरनं ती इकडनं खाली उतरत असते आणि इकडनं जी काही आशा असते ती इकडनं उतरत असते. आता दोघी खाली पायऱ्या उतरत असतात. आता वसू आधी खाली पोहोचलेली असते. वसू आता पोहोचल्याबरोबर ती म्हणत असते, आशा तिथेच थांब, काय लपवतीस तू, असं म्हटल्यानंतर विजयचं सुद्धा लक्ष जातं. त्याचबरोबर माननी आणि विक्रमचं सुद्धा लक्ष जात असतं. आता आशा फार घाबरलेली असते. आशाचं हातातून पटकन ते पॉकेट खाली पडतं. आता खाली पडल्यानंतर इकडनं विजयचं लक्ष जातं त्या पॉकेटकडे. आता विजय विचार करत असतो, माझं पॉकेट जर कुणी उघडलं तर माझं पितं उघडं पडणारच, असं म्हणून तो फार घाबरतो. इकडे माननी खुणावूनच आशाला विचारत असते, काय गं काय झालं. तेव्हा आशा ती पॉकेट दाखवत असते खुणावूनच, हे पॉकेट विजयचं आहे, असं म्हटल्यानंतर आता माननी पुढे यायला निघालेली असते. इकडे वसू म्हणत असते, तू तिथेच थांब, त्या पॉकेटला हातसुद्धा लावू नको, असंही ते आशाला म्हणत असते. आता माननी नेमकं काय करावं कळत नसतं. विक्रम तिथेच बसलेले असतात. त्यामुळे माननी विक्रमला खुणावते आणि विक्रमला खुणावून सांगत असते की ते पॉकेट तुम्ही घ्या. आता विक्रम विजयकडे वरती पाहत असतात. विजयवरनं धावत येत असतो. इकडनं विक्रमसुद्धा धावत असतात. त्यांच्या दोघांची रेस लागलेली असते. इकडनं विजय धावत असतो, इकडनं विक्रम धावत असतात. पण मात्र विक्रमनी बाजी मारलेली असते. परदेशीने ते पॉकेट हातात घेतलेलं असतं आणि विजयला म्हणत असतात, सी आय एम फास्टर देन यू, असं म्हटल्यानंतर आता विजय ते पॉकेट घेणारच असतो. तेव्हा खरं तर इकडनं जे काही विक्रम असतात ते माननीकडे ते पॉकेट फेकतात आणि फेकल्यानंतर आता इथे टाळ्या वाजवतात. व्हॉट अ कॅच, असं म्हटलेलं असतो. आता विजयचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. त्याला फार टेन्शन आले होतं. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला गोंधळ उडालेला असतो. आता डॉक्टर इकडे चिडलेले असतात हे सगळं काही थांबवल्यामुळे. आता इकडे जे काही डॉक्टर असतात ते म्हणत असतात, हा सगळा काय प्रकार सुरू आहे, म्हणजे एवढ्या शेवटच्या क्षणी तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, असं म्हटल्यानंतर नंदिनी तो हो आम्हाला बोलायचं आहे. इकडनं जी काही आर्या असते ती म्हणत असते, जीवा नंदिनी हे काय चाललं आहे सगळं. तेव्हा जीवा म्हणतो, मी सगळं काही सांगतो डॉक्टर, प्लीज आम्हाला आर्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, काय चाललं आहे तुमचं मला कळतच नाही, म्हणजे सगळ्या प्रोसेस आता सुरू होणार आहेत आणि या क्षणी तुम्हाला काहीतरी हिच्याशी बोलायचं आहे,
अहो मी रेडी आहे, पेशंट रेडी आहे, मग एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? हे सगळं झाल्यानंतरसुद्धा तुम्ही बोलू शकता ना. त्यावर नंदिनी म्हणते नाही, ह्या सगळ्या गोष्टी होण्याआधी आम्हाला सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलून घेणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही हे सगळं काही डॉक्टर बोलतोय, नाहीतर ह्या सगळ्या प्रोसेस थांबवा, आम्हाला आमचं बाळ तिच्या पोटात नाही द्यायचं. असं नंदिनीने म्हटल्यानंतर इकडनं जी काही आर्या असते ती डॉक्टरांना रिक्वेस्ट करत असते. ती म्हणत असते डॉक्टर प्लीज, नंदिनी आणि जीवा एवढं काहीतरी थांबवून सगळं काही बोलतात म्हटल्यानंतर काहीतरी महत्त्वाचं असेल, तुम्ही प्लीज माझ्यासाठी हे सगळं काही थांबवा. असं आर्याने असं बोलल्यानंतर डॉक्टर तर तयार होतात, पण फार चिडलेले असतात. आर्या बोलण्यासाठी बाहेर निघत असते. इकडे दुसऱ्या बाजूला माननीच्या हातात ते पॉकेट असतं. विजय म्हणत असतो द्या माझं ते पॉकेट. तेव्हा माननी म्हणत असते अच्छा, म्हणजे इतक्या दिवस तुम्ही हे शोधत होतात? तर आत्ता मला कळतंय. अहो काय आहे ना, जेव्हापासनं हे विजयराव घरात आलेत का तेव्हापासनं दिवसभर रात्र दिवस घरभर काहीतरी शोधत असायचे. आता मला कळतं यांचं पॉकेट हरवलं होतं, हे शोधत होतात. तर ओके, बघूया तरी यात नेमकं आहे तरी काय. असं म्हणून ते पॉकेट खोलणारच असते. तितक्यात इकडनं वसू ते पॉकेट पडदिशीन घेते आणि ते माननीला म्हणत असते आता हे सापडलं ना, उघडून बघायची काय गरज आहे? आपल्याला कळलं ना सगळ्यांना की त्यांचं पॉकेट हरवलं होतं आणि ते आता सापडले. असं म्हटल्यानंतर आता लगेच इकडनं माननी म्हणत असते वसुताई, तुम्हाला माझ्याशी भांडायचं आहे का? असं म्हणून ते पॉकेट हिसकावून घेते आणि म्हणत असते आता हे बघा, म्हणजे तुमचा हा काही आगाऊ जावई आहे का? तो फार शातीर आहे हो. म्हणजे बघा ना, आता जर एखाद्याची वस्तू हरवली, माझीच वस्तू जर हरवली असती तर मी ती घरभर शोधली असती आणि एखादा व्यक्ती जर माझ्यासमोर आला असता तर त्याला मी सांगितलं असतं की माझं असं अशी वस्तू हरवली. असं म्हटल्यानंतर त्यांनी मला शोधायला मदत केली असते. पण तुमचा हा काही जो आगाऊ जावई आहे का, असंच एके दिवशी शोधत होता. तेव्हा मी त्याला विचारलं काय शोधताय बाबा? तेव्हा ते मला म्हटले काहीतरी माझ्या पायाला टोचतंय, तेच बघतोय की काय नेमकं टोचतंय. आपल्या घरात बरं का हे पण. आणि वर्ण मला काय म्हणतात की तुमच्या 2-2 सुना गरोदरत ना, त्यांना उगाच टोचायचं बाबा, नाही तर बाकी माझं काही नाही, त्यांचीच काळजी होती म्हणून, असं मला वर्ण म्हणतोय. असं म्हटल्यानंतर आता वसू म्हणत असते मग एवढंच ना, ठीक आहे ना, सापडलंय ना पाकिट. असं म्हणून माननीच्या हातातून परत वसू ते पाकिट काढून घेते. विक्रम म्हणत असतात वसुताई, मला हे कळत नाही, तू तुझ्या जावाईची वकिली कशाला करतेस? ज्याला कर नाही त्याला डर कशाला हवी? असं म्हटल्यानंतर विजय तर इकडे घाबरलेला असतो. इकडनं काव्या म्हणत असते आता हा तुमचा जावाई आमच्या हातातून कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊ शकतो, तर आम्ही ह्याच्यातून हातातून साधं पॉकेटसुद्धा काढून घेऊ शकत नाही. वसुआत्या, तुमच्या नाकाला एवढ्या का मिरच्या झोंबायला लागल्यात? असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो हो अगदी बरोबर, तुमचा जावाई एवढा धुतल्या तांदळासारखा आहे तर एवढा घाबरतोय कशाला बोलतानी? त्यावरही ते विजय घाबरतच म्हणत असतो नाही, मी कुठे घाबरतोय. तेव्हा माननी म्हणत असते आशा, मला एक गोष्ट सांग, पॉकेट तुला सापडलं कुठं? त्यावरही त्या आशा म्हणत असते मला आडगळीच्या खोलीत सापडलं. असं म्हटल्यानंतर वसू म्हणत असते हिनीच टाकलं असेल ते आडगळीच्या खोलीत, असं तिच्यावरच आरोप करत असते. आता काव्या म्हणत असते मला एक गोष्ट कळत नाही, जर ह्या पॉकेटमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही तर हा विजय वरनं एवढा धावत का आला हेच मला कळत नाही. असंही ते काव्याने म्हटल्यानंतर आता विजयचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो बरं का. आणि आजचा एपिसोड इथे संपलेला असतो. पुढील भाग फार इंटरेस्टिंग आहे, कारण की रम्याची एंट्री फायनली झालेली आहे आणि रम्या आल्यानंतर धमाका होणार हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करा. इथून पुढचे व्हिडिओ फार धमाकेदार होणार आहेत. आता इकडे आपण पुढील भागात पहा. इकडे आर्याला नंदिनी विचारत असते या अँझायटी पिल तुझ्या पर्समध्ये काय करतात? या सगळ्यांचं उत्तर आम्हाला दे, नाहीतर आमचं बाळ तुझ्या पोटात वाढवण्यासाठी मी नकार देते आत्ताच. मला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर दे. असं म्हटल्यानंतर आता आर्याला काय बोलावं कळत नसतं. आता आर्याने नेमकं काय उत्तर दिलंय ते उद्याच्या भागात आपल्याला नक्कीच कळेल. आता देशमुखांच्या घरात तर नुसता राडा असतो. ते पॉकेट घेण्याचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू असतो. विजयला सगळ्यांनी धरलेलं असतं. वसूच्या हातात ते पॉकेट असतं. वसू काय ते पॉकेट देत नसते. माननी पडदिशीने ते पॉकेट घेतल्याबरोबर सगळ्यांना म्हणत असते घेतलं मी घेतलं. आता इकडनं विक्रम म्हणत असतात बघ तरी त्यात नेमकं कोण आहे, त्याची बहीण कोणती आहे ती कळेल तरी आपल्याला. असं म्हणून आता माननी ते पॉकेट खोलणारच असते. आता खोलणार असते तितक्यातच इकडनं रम्याने ते पॉकेट घेतलेलं असतं. रम्याची एंट्री फायनली झालेली आहे. रम्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसत असतो. तेव्हा माननी म्हणत असते रम्या तू? तेव्हा रम्या म्हणते हो मीच आहे. माझ्या नवऱ्याचं पॉकेट तुम्ही घेऊन काय करताय आणि ते बघण्याचा अधिकार तुम्हाला काय आहे? असं म्हटल्यानंतर आता सगळेजण शांत होतात. आता त्या पॉकेटमधला फोटो जेव्हा रम्या पाहिल तेव्हा रम्या विजयला प्रश्न विचारील आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होतात आणि विजयच्या पॉकेटमध्ये नेमकं कोण आहे हे आपल्यालाही आणखी दाखवलेलं नाही. ते पाहायला फार इंटरेस्टिंग आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर